सकाळचे 6 वाजलेत आणि आज लवकर उठले कारण की आता आर्यनचं स्कूल चालू झालेलं आहे आणि सकाळच्या वेळेमध्ये जे पण कामं असतात ना तेच मला आज तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत मी सगळी कामं उरकते. आता काय काय कामं सगळे होतात ना ते सगळं शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर आहे ना मला फ्रेश व्हायचे, बाकीचे सगळे कामं करायचे. त्याच्या आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला आता आपण बघूया 6 वाजता सूर्य कुठं आलाय. बरोबर 6 वाजता मी उठलेले आहे आणि वातावरण बाहेरचं तर तुम्ही बघितलंच आहे. एवढी शांतता आहे, लोक रस्त्यावर फिरत आहेत. जर 5:30ला उठले असते तर थोडा अंधार असता, पण एवढ्या लवकर उठायची गरज नाही. 6 वाजता उठले की माझे सगळे कामं होतात. चला सगळ्यात अगोदर आहे ना मी उठल्या ना बाहेरचा दरवाजा ओपन करते. म्हणजे मेन डोअर नाही ओपन करत, तर मी किचनचा दरवाजा उघडा करते, बाकीच्या खिडक्या वगैरे. मग कसं फ्रेश हवा आतमध्ये येते. रात्री तर बंदच असतात सगळ्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी खूप जास्त आराम केला. कोणत्या पण वेळेला उठायचं, कधी पण उठायचं, लोळत पडायचं, काम सगळे कधीचे कधी व्हायचे, कधी नाश्ता कधी जेवण. खूप जास्त आराम झालेला आहे. पण आता तसं करून चालणार नाही. त्याच्यामुळेच आहे ना जसं घड्याळाचा काटा फिरतोय ना ते पटापट तसंच आपल्याला सगळे कामं करायचे. म्हणजे लेडीजचं कसं असतं ना स्वतःसाठी बिलकुल वेळ नसतो, तसंच माझं सुद्धा आहे. मग पटकन असा ब्रश करून घ्यायचा होता. टंग क्लीनर मी असंच साफ करते कारण की काय होतं माहिती का, मग मला असं मळमळल्यासारखं होत नाही. तर म्हणूनच ना मी त्याचा वापर करते. छोटीशी तार आहे ती 25-30 रुपयाला येऊन जाते. त्यानेच ते ना जी पूर्ण क्लीन करून घेते. म्हणजे कसं दिवसभर मला फ्रेश वाटतं, अशी मळमळल्यासारखं होत नाही. आणि जर बोटांनीच क्लीन करायची म्हणली ना तर मग खूप असं मला चक्कर आल्यासारखी होती, मळमळ तर दिवसभर त्याचा त्रास होतो. आधी मी काय करायची, आंघोळीला जात होते त्यावेळेतच ब्रश करून घेत होते, पण आता तसं न करता सगळ्यात अगोदर ब्रश करते, त्याच्यानंतर मग आहे ना मग आंघोळ माझी थोडीशी 5 मिनिटं लेट असती. कारण की ब्रश करून घेतल्याच्या नंतर मला पाणी पण प्यायचं असतं म्हणूनच. आणि त्याच्यानंतर झाडलोट सगळं करायचं, पाणी ठेवायचं. हे रुटीन तुम्हाला आता शाळेच्या वेळेतच पाहायला मिळेल. आता जर सुट्ट्या असल्या ना तर असं नसतं, निवांत कामं असतात. पण आता सुट्ट्या नाही आहेत, आता शाळा आहे, आता मुलाला उठवायचे, सगळं आवरायचे, म्हणूनच सगळं पटपट करायला लागत असते. तर फ्रेश झाल्याच्या नंतर आहे ना पाणी प्यायचं. कारण की पाणी प्यायला आहे ना मला एवढं हे होतं ना, असं वाटतं कधी एकदाची पाणी पिते. आता सगळ्यात पहिलं काय करायची, सुरुवातीला आहे ना गरम पाणी प्यायची. फक्त 1 ग्लास गरम पाणी पित होते तब्येत कमी करण्यासाठी. आणि त्यांनी कमी पण होती बरं का, पण मला आहे ना मळमळल्यासारखं होतं ते पाणी. म्हणजे कसं कोमट पाण्याचा थोडासा वेगळा वास पण येतो ना, म्हणून मला ते सहन होत नाही. म्हणून आता मी ते बंद केलं आहे. आणि जेव्हापासून माठातलं म्हणजे माठ आणलाय ना तेव्हापासून 1 तांब्याभर माठातलं पाणी आहे ना बसून शांत पिते, पूर्ण पाणी पिते. कारण की भरपूर पाणी प्यायला पाहिजे म्हणून 1 तांब्या सकाळी उठल्या उठल्या पिते. पाणी पिता पिताच माझ्या डोक्यामध्ये भरपूर पुढचे कामं येत राहतात. म्हणजे तुम्हाला पण असंच होतं का? कारण की जेव्हा पण आपण शांततेत बसत असतो ना, जेव्हा आपण एकदम शांत असतो त्यावेळेत आहे ना भरपूर कामं सुचतात. माझ्याही डोक्यात तेच चालू होतं पाणी पिता. आता कोणतं काम आधी करायचंय, काय करायचंय, असं तर माझं सगळं चालू असतं. आता आज काय झालं, माझं 2 दिवसापासून मी वजन चेक केलं नव्हतं, तर मी 2-2, 3-3 दिवसानंतरच वजन चेक करते. म्हणून आज मला चेक करायचं होतं, तर थोडीशी वाढ झाली आहे. तर मग आता त्याच्यावरच मला विचार करायचा आहे, म्हणून त्याप्रमाणेच पुढचा दिवस माझा असणार आहे. वजन चेक करून झाल्याच्या नंतर लगेच ना पाणी तापायला ठेवलंय. आता एवढ्या दिवस उन्हाळा होता म्हणून मी गार पाण्याने आंघोळ करत होते, पण आता मी 6 वाजता उठले आणि 10-15 मिनिटच वर झालेत, त्याच्यामुळे ना गरम पाणीच लागणार आहे. कारण की 6:30 वाजेपर्यंत मी आंघोळ करत असते. म्हणून आहे ना इथं कळशीमध्ये पाणी तापायला ठेवले. आज गॅसवरच किचन वाटा आहे ना आदल्या दिवशी धुवून स्वच्छ करून ठेवलेला असतो. पण काय होतं माहिती आहे का, तिथे आहे ना रात्रीच्या वेळेस अचानक मग आर्यनला जेव्हा दूध वगैरे लागतं किंवा मग अचानक काहीतरी खायला मागतो ना त्यावेळेत मग ते थोडंसं क्लीन करायचं राहून जातं. म्हणूनच ना शेगडी पुसून घेत असते. सकाळच्या वेळेत क्लीन धुवायला आहे ना जर धुवायची म्हटली ना तर अर्धा पाऊण तास त्याच्यामध्येच जातो. पण आर्यनच्या घाईमध्ये ना मी कुठलंच एक्स्ट्राचं काम करत नाही, भले किती काही होत. आर्यनच्या वेळेमध्ये मोजकेच कामं मला करावे लागतात. आर्यन गेल्याच्या नंतर 2-3 कामं एक्स्ट्रा केले तरी चालतात. आता आहे ना पाणी तापतंय तोपर्यंत ना म्हटलं झाडू मारून घेते. तर किचन पासून सुरुवात केली. किचन एकदा सगळं स्वच्छ झाडून घेतलं की मी तसाच पुढे झाडू मारत जाते. मग आता आर्यन झोपलाय हॉलमध्ये, त्याच्यामुळं हॉल काय झाडता येणार नाहीये, म्हणूनच किचनमध्येच पूर्ण झाडू मारून घेते. आता आधी काय व्हायचं, जेव्हा सुट्ट्या चालू होत्या ना तेव्हा मी जेव्हा पाणी तापतं ना त्यावेळेस, म्हणजे पाणी तर तापतच नव्हते, आंघोळीच्या आधी सुद्धा आहे ना मी पाणी पिऊन झाल्याच्या नंतर सुद्धा
10 ते 15 ते 20 मिनिटं आहे ना, अर्धा तास म्हणलं तरी चालतंय, तेवढा वेळ तर मोबाईलच बघत होते. कारण की त्यावेळेत ना स्कूल होतं, ना टिफिन होतं, ना काय कामं होते. त्याच्यामुळं त्यावेळेत तेवढा मोबाईल किती भरपूर पाहिलाय सुट्ट्यामध्ये. आता असं झालंय ना, की जेवढा म्हणजे पटापट काम आवरतो ना आपण, तेवढं कमीच वाटतं. कारण की असं वाटतं आपण पटकन लेकराला आवरून पाठवलेलं बरं, म्हणून पटापट इथं आहे ना बिलकुल मोबाईल बघितलेला नाहीये. आणि असंच माझं रोज असतं. एकदा का आर्यन स्कूलमध्ये गेला की त्याच्यानंतर मी मोकळीच असते. किचनचा सगळा केअर कचरा काढून झाल्याच्या नंतर आहे ना, बेडरूममध्ये सुद्धा आहे ना सगळा केअर काढून घेतला. आता बेडरूममध्ये आहे ना थोडीच जागा शिल्लक आहे. म्हणजे बेड जेवढ्या जागेवर आहे तिथं तर काही झाडू मारता येत नाही, कारण की फरशीला लागूनच बेड आहे. त्याच्यामुळे त्याच्या खालून वगैरे असं मला झाडू काय मारता येत नाही. त्याच्यामुळे बेडरूमची थोडीफार जागा शिल्लक आहे, तेवढ्याच एरियामध्ये मला पूर्ण झाडू मारून घेता येतो. म्हणजे बेडरूम छोटीच पडती झाडायला, समजा पुसायला पण आणि झाडायला पण. आणि मग पूर्ण जे मधली गॅलरी आहे, म्हणजे टॉयलेट इकडच्या बाजूनी आणि बाथरूम इकडच्या बाजूनी, ते दोघांमधला जेवढा स्पेस आहे ना, तिथे सगळा केअर गोळा करते, जेणेकरून मग तिन्ही रूमचा कचरा तिथं येतो. म्हणजे ते तिथं जमा झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित तिथं भरता येतो. म्हणून आता समोरून किचनचा दरवाजा ओपन आहे आणि हॉलमध्ये जर ओपन असेल ना दरवाजा, सगळा केअर इकडच्या तिकडं होतो, कारण सकाळच्या वेळेस सुद्धा हवा भरपूर असते. आता किचन मी क्लीन झाडून घेतले, बेडरूम सुद्धा छान झाडलंय, मधला स्पेस आहे तिथं सुद्धा सगळा केअर व्यवस्थित काढलाय. फक्त हॉल झाडता येणार नाहीये, कारण की आर्यन झोपलेला आहे. तर आता गरमीचे दिवस होते म्हणून आम्ही हॉलमध्ये झोपत होतो, खालीच झोपायला आर्यनला बरं वाटतंय. अजून सुद्धा तो म्हणत नाहीये बेडवरती झोपायला जाऊ. 2-3 गोदड्या असं खाली टाकतो आणि मग खाली दोघं जण झोपत असतो. आता सकाळी उठल्याच बाहेर झाडू नाही मारत मी, कारण की थोडासा अजून उजेड होऊन देते. म्हणजे आता जवळपास 6:30 वाजत आलेले आहेत, त्याच्यामुळे ना 6:30च्या आसपासच मग बाहेर झाडू वगैरे मारायचा. सकाळच्या वेळेत मी बाहेर कधी कधी झाडू सुद्धा मारत नाही, पण आता म्हटलं चला व्यवस्थित तुम्हाला रुटीन दाखवूया. ही अशीच रुटीन राहते. पण काय होतं माहितीये का, जर खूप सकाळी जर झाडू मारायला तुम्हाला थोडीशी भीतीच वाटते. इथं तर सेफ आहे, तसं काही अडचण नाही आहे, पण थोडंसं मला सकाळच्या वेळेत वाटतं की नको बाबा, बाहेरचा दरवाजा नको ओपन करायला, म्हणून मी जास्त ते बाहेर काही आवरत नाही. सगळं घरातलं आवरल्याच्या नंतर थोडा जास्त उजेड झाला की मगच बाहेरचं साफसफाई करत असते. आता मला व्यायाम सुद्धा करायचा असतो, मला भरपूर वेळ असतो, पण मी सकाळच्या वेळेत व्यायाम न करता म्हणजे म्हणजे जवळपास मला वाटतं 11च्या दरम्यान माझं जिम असतं. आता जिमला जात होते तर मग 1च महिना फक्त मी गॅप घेतला, कारण की खूप कडाक्याचं ऊन होतं. ह्या वेळेत आहे ना मला बाहेरच निघू वाटत नव्हतं. आणि माझ्यासोबत ज्या जिमला येत होत्या ना, त्यासुद्धा आहे ना त्या टायमिंगला जिम त्यांनी बंद केली, त्याच्यामुळे मला एकटीला बोर होत होतं. म्हणून मला जवळपास महिना झालाय मी जिमला गेले नाही. पण माझ्या वजनामध्ये काही जास्त फरक झाला नाही, जास्त वाढलं पण नाहीये आणि कमी तर झालंच नाहीये, कारण की आपण काही मेहनतच केली नाही तर कमी कसं होणार, नाही का. पण जे खाणं पिणं माझं आहे ना डाएट, त्याच्यामुळे वाढलं पण नसावं. सकाळच्या वेळेमध्ये भरपूर कामं असतात, म्हणून मी स्वतःसाठी व्यायाम करायला वेळ नाही काढू शकत किती म्हणलं तरी. आता तुम्ही म्हणता सकाळच्या वेळेत 1 तास अगोदर वेळ काढू शकतो, जसं की 5 वाजता, 5 ते 6, पण नाही, एकटीला मला घरामध्ये व्यायाम होतच नाही. मी भरपूर वेळेस प्रयत्न केलाय. असो, चला बाहेरचं पूर्ण झाडून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर मी आंघोळ केली. आंघोळ करायच्या टायमिंगला बरोबर 6:30 वाजले होते, म्हणजे अर्ध्या तासात बाकीचे सगळे कामं झाले. आता 6:30 वाजले तर बघूया बाहेरचं वातावरण. तर 6:30 वाजता सूर्यवरती आला होता. म्हटलं चला मस्त असं आहे ना, माझं सगळं आवरून घेतलं. आवरून म्हणजे मी लगेच काय असं क्रीम पावडर नाही करत माझ्या चेहऱ्याला, तर फक्त केस वगैरे व्यवस्थित नीटनाटके बांधून घेते, कारण की तेवढा पण वेळ मी स्वतःसाठी देत नाही, कारण की मग माझे केस विंचरायचं म्हणलं की खूपच वेळ लागतो. नंतर आर्यनला उठवलं आणि सगळं अंथरूण वगैरे बाजूला केलं. म्हटलं उठ पटकन. त्याला उठवत होते तोपर्यंतच इथं माझं आहे ना कॉफी करायचं चाललं होतं. आता जवळपास 15 दिवस झालेत कंटिन्यू मी आहे ना ब्लॅक कॉफी घेते सकाळच्या वेळेमध्ये. थोडंसं मळमळल्यासारखं होतंय तरी पण, कारण की गरमच पाणी आणि त्याच्यामध्ये ती फक्त कॉफी काळी आणि मग बाकी काहीच नाही, शुगर नाही वगैरे, नाही का, म्हणून थोडंसं होतं वासामुळं. आता 7 वाजायला फक्त 5 ते 10 मिनिटं राहिले, तोपर्यंत म्हटलं आर्यन उठल. तर आर्यन उठल्याच्या नंतर तो ब्रश करायला गेला. म्हणलं चला आता त्याचं कसं, त्यालाही थोडा वेळ लागतो, म्हणूनच ना मग त्यावेळेत इथं माझी 5 ते 10 मिनिटात माझी कॉफी घेऊन होईन. म्हणलं मग कसं पटापट पुढचं पण आवरायचंय मला, अजून टिफिनला काहीतरी बनवायचंय जे पटकन कमी वेळात होईल असं. कॉफी खूप जास्त गरम आहे म्हणून थोडं म्हणलं 5 मिनिटं त्याला ठेवते. त्याच्यानंतर आहे ना सगळे कपडे वगैरे उचलून जागच्या जागी ठेवलं ना की मग कॉट आवरायला रिकामं, कारण आहे ना सगळ्या गोदाड्या कॉटवर टाकते व्यवस्थित आणि त्याच्यावरून बेडशीट टाकते. त्याच्यानंतर म्हणलं चला आता कॉफी थोडी थंड झाली होती, मग ती पटकन पिऊन पण घ्यायची होती. कॉफी पिता पिता डोक्यामध्ये विचार होता आता काय बनवायचं, कमीत कमी वेळामध्ये काय बनवायचं आणि जे मी आर्यनला टिफिनला देऊ शकते आणि मला सुद्धा नाश्त्याला होऊ शकतं, असे माझ्या डोक्यामध्ये विचार असतो. प्रत्येक लेडीजच्या डोक्यामध्ये ना एक काम हातामध्ये असलं की दुसरा विचार डोक्यामध्ये असतो, तसंच माझं सुद्धा आहे. सगळी कॉफी अशी मस्त फिनिश करून घेतली.
लगेच इथे आहे ना मी देवाला फक्त दिवा लावून घेतला. म्हटलं देवपूजा नंतर करणार. आर्यन गेल्याच्या नंतर देवपूजा करायची होती. आता एवढ्या दिवस आर्यन देवपूजा करत होता, मी अजिबात देवपूजा करत नव्हते, फक्त पाया पडत होते. आता आहे ना सकाळच्या वेळेत मला इथं देवपूजा लवकर होत नाही, म्हणून आर्यन गेल्याच्या नंतर करायची होती, म्हणून इथं अगरबत्ती वगैरे लावून घेतली, देवाला पाया पडले. त्याच्यानंतर लगेच म्हटलं चला आता लवकर असं काय बनन, म्हणून पटकन गव्हाचं पीठ घेतलं, बेसन पीठ घेतलं, जिरे, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, हळद आणि ना लाल तिखट संपलंय म्हणून इथं आहे ना थोडंसं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आणि ती टाकली. आता एकदम छान असे थालीपीठ बनवायचे आहेत. पुढं पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि एवढे खायला भारी लागतात, वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे, फक्त कमी तेलाचा वापर करायचा. तुम्ही इथं तुम्हाला किती जणांना बनवायचं आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे. इथं मी थोडं थोडंच घेतलंय अंदाजे, असं काही माप नाही आहे, तरी सुद्धा तुम्हाला सांगते. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं घेऊ शकता प्रमाण तुम्ही. त्याच्यामध्ये भरपूर असा पालक घालायचा आहे, तिखट घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, हळद घालायचं आहे, जिरे घालायचं आहे, 1 मोठा कांदा सुद्धा चिरून टाकायचा आहे, टोमॅटो घालू शकता पण मी स्किप केलाय, नव्हता पण आणि आवडत पण नाही. भरपूर पालक घालायचं आहे जेणेकरून आपल्याला ते पालक पण म्हणजे असा खाल्ला जात नाही ना, म्हणून माझ्या मुलाला आहे ना असं खाऊ घातलं ना की तो खातो. मस्त असं घट्ट आहे ना, जसं आपण पोळी लाटण्यासाठी म्हणजे चपात्या लाटण्यासाठी उंडा मळतो ना तसंच करायचं आहे. नॉर्मल थोडा सैल ठेवायचा आहे. आता जे मिक्सरच्या छोट्या जारमध्ये जे पाणी होतं ना तिखटाचं ते काय मी फेकून देत नाही, ते यूज केलं मी. आणि मग नंतर असं मस्त असं घट्ट आहे ना, मस्त असा डो बनवून घेतला छान असा. आता आर्यनच्या स्कूलसाठी खूप कमी टाइम राहिलाय म्हणून एक पटकन बनवला, कारण की मला त्याला टिफिनला 2 द्यायचे आहेत. चला आता घाई गडबड का होईना तुम्हाला एक दाखवते. तर बघू शकता मस्त असा उंडा घेतलाय मी, खूप छान असं त्याच्यावरती पालक दिसतोय मस्त असा. तर आपल्याला हे थापण्यासाठी ना प्लास्टिकचं घेऊ शकतो आपण. तर इथे मी गुड डे बिस्किटचंच घेतलेलं आहे, जे की पूर्ण पॅकिंगचं येतं ना त्याच्यातलंच घेतलंय मी. तर एकदाच यूज होतं. तुम्ही जर कपडा घेतला एखादा छान रुमाल तर ते तुम्हाला बार बार यूज होऊ शकतं म्हणजे धुवून. तर इथे आहे ना मस्त असं प्लेटने ना पूर्ण त्याला असं हे करून घेतलंय. तुम्ही हाताने थापून पण करू शकता, पण कमी वेळात करायचं म्हटल्यावर असंच काहीतरी जुगाड करावा लागतो. मग जे उरलेलं आहे थोडंफार ते पण असं मस्त हाताने बोटाने क्लीन करून घ्यायचं, थापून घ्यायचं. एकदम गोल बनलंय, मध्ये 4-5 असे छिद्र पाडायचे, कारण की त्याच्यामध्ये तेल जातं आणि मग तो आतून सुद्धा छान शेकला जातो. तर तुम्ही इथं बघू शकता हा तव्यावरचा किती मस्त झालाय. आर्यनच्या टिफिनला 2 थालीपीठ दिले, त्याच्यानंतर त्याचं सगळं आवरलं. त्यांनी आज चहा बिस्किट खाल्लं नाही, तर दुधामध्ये छान असे चोकोज खाल्ले. त्याच्यानंतर त्याचं आवरलं आणि माझ्या पप्पांना सांगितलं होतं त्याला सोडायला, म्हणून ते त्याला सोडायला घेऊन गेले. तेवढ्यात 5 मिनिटात दूधवाले मामा आले. मग कसं दूध घेतलं, तापायला ठेवलं. त्यावेळेत आहे ना नाश्ता पण बाकीचा राहिलेला बनवून घेतला आणि देवपूजासुद्धा झाली होती. पण ते शूट घेतला म्हणजे कॅमेरा चालू होता पण शूट झालाच नाही. त्याच्यानंतर म्हटलं चला नाश्ता करून घेऊ. अशी थालीपीठ मला रोज जरी दिले ना तरी मी रोज खायला तयार आहे. दह्यासोबत मस्त खाऊन घेतलं. बघू शकता पुसत होते तर हा पोचा पूर्ण तुटून गेलेला आहे, त्याचं दांडकं आता नवीनच लवकर घ्यावं लागेल. किचन पुसून घेतलं, बेडरूम पुसायला गेले, बेडरूम क्लीन पुसून घेतली. एकदा पूर्ण पुसून घेतलं ना की मग कसं म्हणजे पायाला ते लागत नाही, आणि मला माती पायाला लागली की खूप कसं तरी होतं, म्हणून दिवसात कितीतरी बाऱ्या पुसतच असते. चला आता रांगोळी काढली. त्याच्यानंतर आहे ना बघू शकता रांगोळी काढते आणि आता घरातले सगळे कामं आवरलेत, फक्त कपडे धुवायचे बाकी आहेत आणि जेवण बनवायचे. तर बघू शकता 10 वाजता एवढे कामं केलेत आणि निवांत माझ्याकडे भरपूर असा वेळ आहे. चला व्हिडिओ लाईक करा, भेटू पुन्हा.